गांजा पूर्णपणे ह्या नांगरल्या रानात लावल्यानंतर आपला एका गांजाची पुडी तकरीबन एक 90 ते किती 70 रुपये का किती रुपये अशी आपण एक 2-3च इकडच्या पट्ट्या जर लावल्या हे एक 2-3 एक 3 एकतर पट्ट्या लावल्या आपल्यानुसार आपल्याला कमीत कमी एका गांजाची पुडी 70 ते 80 रुपयाला आहे आणि मार्केटमध्ये कायम चालते. मग असं चालते म्हणल्यावर पूर्णपणे ही पट्टी एकच अशी लावल्यानंतर आणि पुढच्या बाजूला आपण दुसरं काहीतरी केलं तरी चालू शकतंय. आणि परंतु करायचं काय आणि करून करायचं काय, गांजाची पुडी कमीत कमी एक असू द्या परंतु आपणच करावं लागणार आहे. नाही तर कोण म्हणणार नाही केला काय नाही केला काय. आणि मग ती वेळेनुसार ती कायम चालतोय त्यात घेऊन आपण पैसे देऊन देऊन आपण आपल्याला सुधारण झाले आणि पूर्णपणे आपण लावून आणि लावलेली पुन्हा ज्याला आपल्यानुसार पुन्हा करू शकतोय असं. आणि हे केल्यानंतर आपण पूर्णपणे ही चांगलं एक पट्टी जी आहे ती पूर्णपणे विकू सुद्धा शिकतोय आपण. एक पुडी पुन्हा विकली तर असं विकून विकल्यानंतर पूर्ण आपण पुन्हा ज्याला पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊ शकतोय आणि जाऊन पुन्हा ज्याला आपण लावलेली पट्टीनुसार आपण चांगलं जेलमध्ये जाऊन बसू सुद्धा शकतोय. ही चांगली गोष्ट आहे. आणि पूर्णपणे केल्यानंतर घेणाऱ्याला पण आपण देऊ शकतोय आणि देऊन आपण त्यांना म्हणणार पुन्हा असं असं झालंय आपण विकू शकतोय. आम्ही विकल्यानंतर ते आपल्याला पैसे जरी येऊ शकतात करून तो आपण मेहनत केली. मग ती मेहनत केलेली पोलिसांच्या तावडीमध्ये गवल्यानंतर मग तिथं काय करायचं, काठीनं रपकं खायचं आणि जायचं जेलमध्ये. ह्या गोष्टीपासून सावधान राहून स्वतः जिंदगी होऊन चांगली बनवायला शिका. असल्या एका गोष्टीमुळं जीवनामध्ये जी गोष्ट करायची आहे ती पूर्णपणे पूर्ण होऊ शकते. आणि ती गोष्ट आपण एका थोड्याशा पैशाकडे बघत बघत पूर्ण केली म्हणून ती पूर्ण गोष्ट कायम हायशी राहील अशी तुमच्या मनानं आणि ध्यानानं कसं वाटेल आणि कसं नाही हे तुम्ही विचार करून करायला शिका. आणि आपण एका किंमत कमी 70 ते 80 रुपयेच किती जर आहे परंतु ते 80 रुपयाच्या पायात आपण शेतीमध्ये करून आणि पुन्हा ज्याला पोलिस आले फिले धरून नेल्यावर या 70 रुपये येणारा 7 लाख रुपये जरी गेलं तरी आपला अपमान झालेला पूर्ण अपमान होऊ शकतंय. यासाठी जी गोष्ट घडून करायची आहे ती करायला शिका. आणि जे आपल्यापाशी पिकवायचे नाही ती पिकवून काहीच उपयोग नाही. आणि जिंदगीमध्ये होऊन राहिल्या गोष्टीला दोष देऊन उपयोग नाही. आणि आपण काय करतो करून करायला शिका. कुणाचं आपल्या चांगल्यामुळे दुसऱ्याचं बोलणं खाऊच नका. आणि खाण्यासाठी आपली हिमतीनं खावायला शिका. कारण की खाण्यासाठी भाकर पण स्वतःची खावं लागते आणि पैसे पण दुसऱ्याचं देण्यासाठी स्वतःलाच करावं लागतात. आणि ह्या झाडामध्ये जरी पूर्णपणे दिसलं असं झाड गांज्याचं पण तुम्हाला सांगतोय झालं म्हणून काय त्या झाडाला एका झाडानं काय होऊ शकत नाही. पण अनेक झाडं लावल्यावरती ती एक ना एक दिवस माणसाच्या डोळ्यावर येत असतं. जी विपरीत केलं आहे आपण ती डोळ्यावर येत असतं. ह्यासाठी डोळ्यावर येण्याच्या आधी सावध होऊन करायला शिका. आणि सावध होण्यासाठी आधी स्वतःला सावध व्हावं लागतंय. दुसरं कोण म्हणणार नाही सावध झालता काय नाही झालता काय. आणि तिथं आपली चूक असल्यावर गालामध्ये धाडा चापता खाल्ल्या तरी आपल्याला तिथं कबूलच व्हावं लागतंय. अशी गोष्ट कायम करू शका. डोळ्यावर यायचं माणसाच्या आपल्या विरोधात आपण करायला शिका. माणसाच्या डोळ्यावरती आपण जरी मोठं झालो आणि नाही जरी झालो तर त्यांना काय फरक पडत नाही. आणि आपण जरी आपल्यापाशी 1000 रुपये जरी नसलं आणि आपण पोटाला नाही जरी काय खाल्लं आणि आपण खाऊन जरी खाल्लं तर त्यांना काय फरक पडणार नाही. आपण मोठं झालेलं कष्ट करून जरी खायचं बघितलं तर त्यांना फरकच पडणार नाही ना. का तर ती मोठं होतं आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये माणसांच्या डोळ्यावरती यायच्या आधी सावध होऊन करायला शिका माझ्या काळजामधल्या भावासारख्या दोस्तांनो. आणि सावध होण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरती लढून सावध व्हा. आणि डोळ्यावर यायचं स्वतःच्या आधी डोळ्यावर यायच्या अगोदर स्वतः आधी चुपचाप कुठलीही गोष्ट करा. माणसाला नव्हो दोस्ताला सुद्धा सांगून उपयोग नाही. आपण ज्या ठिकाणी करणारी गोष्ट आहे तिथं ती सुद्धा आपलं पाय बनणार आहे. कसं कवा करा ते धरणं सोडणार मागं. त्यापेक्षा धरणं सोडण्याच्या आधी स्वतः सावध राहून आपली गोष्ट करणार आहे ती आजची कोणाला सांग नका. नाहीतर सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये होऊन गोष्ट केलेल्या गोष्टी आपण करायला शिका. आणि सक्सेस होण्यासाठी मेहनत कुत्र्यासाठी की जिंदगी नाही आपलं ह्या घरावरून त्या घरावरून ह्या घरावर जायचं तुकडा खायचा आणि आपली जिंदगी ह्याशी बनवून ठेवायची. का तर ते जिंदगीच आहे ना तशी. तसं उभ्या आयुष्यात जिंदगी होण्यापेक्षा
स्वतः जिंदगी बदलून जगायला शिका. आणि बदलून जगण्यासाठी गांजाच्या किमतीवरती अवलंबून राहून उपयोग नाही. स्वतःची पण किंमत झाली पाहिजे तर. आणि गांजा पण ती किती जण डोळ्यावर येतोय, पोलिसांच्या येतोय, शेजा पाजाराची येतं, हे काय लावलंय ती एकाच दोन करून सांगते ती. आणि ती 2चं 4 करून पण आपल्याला पोलिसांनी ह्याला रपकवती आपल्याला केस होती. तिथं सुटी नाही. मी सांगितलंय तुम्हाला का, तर तुम्ही होलेल्या गोष्टी माणसाच्या वितरित करून उपयोग नाही. आणि ती गोष्ट माणसाला कळून नाही. आपल्या जिंदगीची सुधी सांगतोय त्या गांजाला तिकडे जापाना करा त्याचा. कारण की तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे चांगलंच, त्याच्या पुढं सुट्टी नाही. आणि तिथं पोलिस धरून गेल्यावर आपल्या आबरू ठिकाणी सगळीकडे जातोय. पोलिसापंशी जाते, आपल्या घरातल्या माणसांपाशी जाते, सगळ्याकडे जाते. काय केलं तर ह्यानं गांजा केला. माणसं म्हणते तिला का लाज फीज वाटते का नाही. काय बोलणाऱ्यांची तोंडे कितीही बोलू शकतात, परंतु आपण करायच्या आधी कुठलीही गोष्ट चुरून करायला शिका. डंक मारायचा आधी मोहळाच्या माशीसारखा आधी मारला तर डंक असं मारा की पुढच्याला सूज आली पाहिजे तर. आणि उभ्या जिंदगीमध्ये सूज येण्यासाठी फक्त स्वतःच्या हिमतीवरती करा. आजच्या दिवसात आज जरी थार घ्यायची झाली तर कुणाला सांगून घेऊ नका. आणि आज जरी सलापावर सलाप 5 बिल्डिंग 1 कोटी रुपयाची बिल्डिंग बांधायची झाली तर कुणाला सांगून बांधू नका. आपली बिल्डिंग कुठलीही गोष्ट चोरून करायला शिका, तेव्हा आपण यशस्वी होतोय. आणि दुसऱ्याला सांगून यशस्वी होत नाही. बघणारे आणि टोमणं मारणारे लांबची नसतात, जवळचीच असतात. आणि हे कधीही खरा आहे. अनुभव हिमतीवरनं घ्यायला शिका, दुसऱ्यावरती नाही. धन्यवाद. हां.